त्याचं उत्तर असं दिलेलं आहे, श्रुतयाश्च भिन्ना स्मृतयाश्च भिन्ना नैको मुनिः यस्य वचः प्रमाणं धर्मस्य तत्त्वं निहितं गुहायां महाजनो येन गतः स पंथः. तर पंथ म्हणजे काय, तर श्रुती स्मृती या सगळ्या भिन्न आहेत. त्या श्रुती स्मृतींचा जर उलगडा आपण करायला गेलो तर काही उलगडा होत नाही, उलट डोक्यामध्ये गोंधळ निर्माण होतो. मग धर्माचं तत्व कसं कळायचं तर सांगतात, महाजनो येन गतस्स पंथः. ज्या रस्त्याने मोठे लोक गेले तो खरा पंथ आहे. आताच आमच्या निखिलजींना मी विचारलं की पंथ म्हणजे काय, महान लोक ज्या रस्त्याने गेले तो पंथ. आता साधा विचार आहे, वारकऱ्यांनी एकादशी करावी असा आपल्या वारकरी संप्रदायाचा प्रमुख दंडक आहे. जसं गळ्यामध्ये माळ पाहिजे तसं व्रत एकादशी प्रत्येका वारकऱ्यांनी केलीच पाहिजे असं आपलं बंधन आहे. पण एकादशी करण्याकरता एकादशी कधी हे कळलं पाहिजे. मग एकादशी करण्याकरता काय बघितलं पाहिजे, पंचांग बघितलं पाहिजे. मग पंचांगामध्ये 2 एकादशी असतात, एक असते स्मार्त एकादशी, एक असते भागवत एकादशी. मग त्या भागवत एकादशीमध्ये सुद्धा कधी कधी काय होतं, सूर्योदयाला एकादशी असते, सूर्यास्ताला एकादशी नसते, कधी माध्यान्नाला एकादशी असते, कधी माध्यान्नाला एकादशी नसते. मग हे सगळा एवढा बारकाव्याने विचार करायचा म्हटलं तर आपल्याला एकादशी सापडणं अवघड आहे. आणि पंचांगात प्रत्येक पंचांगात एकच एकादशी नाही, कधी या पंचांगात ही एकादशी, सूर्यानुसार ही, चंद्रानुसार ही, काय करायचं काय आपण. महाजनो येन गतस्स पंथः. तर त्या ठिकाणी आपल्या या परिसरामध्ये ठाकूरबुवा एक महान संत ब्रह्मलीन गुरुजींना म्हणजे रंगनाथ महाराज परभणीकरांना जे आपल्या वारकरी संप्रदायाची दीक्षा आहे ती ठाकूरबुवांकडनंच आहे. म्हणजे महान संत होऊन गेले. आणि तिथे सुद्धा असा एक प्रसंग आला की एकादशी आहे का नाही. मग त्यावेळेला काय सांगितलं, त्यांच्याकडे एक घोडा होता आणि त्या घोड्यासमोर अन्न जर दाखवलं आणि अन्न जर त्यांनी खाल्लं तर आज एकादशी नाही उद्या एकादशी. म्हणून या पंचांगाच्या भानगडीमध्ये न पडता महाजनाचा जो घोडा तो ज्या मार्गाने गेला त्या मार्गाने एकादशी. म्हणजे महाजन म्हणजे घोडा माणूस नाही, जो माणूस तत्वदर्शी आहे, जो माणूस ज्ञान संपन्न आहे त्या मार्गाने आपण जायचं. म्हणून श्रुती स्मृती तर्क न्याय याच्या भानगडीत न पडता जी रूढी आहे किंवा जे महान लोक ज्या मार्गाने जातात त्याचं नाव आहे पंथ. महाजनो येन गतस्स पंथः.